तर इकडे मनोज जरांगेंचा मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा आहे आणि दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी सरकारचे नवे नियम लागू झालेत। आंदोलनासाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आले। तर मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी ही बंधनकारक आहे। आंदोलनामध्ये बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। तर 29 तारखेला आंदोलनाची हाक दिलेली आहे। जरांगेंनी मुंबईमध्ये आंदोलनाचा इशारा दिला। तर इकडे दक्षिण मुंबईमध्ये आंदोलनासाठी सरकारने काही नवे नियम आता लागू केलेले आहेत। मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी ही बंधनकारक आहे आणि आंदोलनामध्ये बैलगाडी, जड वाहनं, प्राणी आणण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे आता हे आंदोलन कशा स्वरूपाचं होणार, आंदोलन नेमकं केव्हा होणार या संदर्भात सुद्धा निश्चितच आता स्पष्टता येणार आहे। अर्थातच हाक दिलेली आहे, मात्र मोर्चाच्या 7 दिवस आधी परवानगी बंधनकारक आहे आणि 29 ऑगस्टला या आंदोलनाची हाक दिलेली आहे। एक मिनिट। मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहे। मात्र त्यांनी मुंबईला देखील जाण्याचा इशारा दिलेला होता आणि मुंबईत देखील आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता। त्यामुळे जरांगे पाटील हे मुंबईत पाऊल ठेवण्याआधीच राज्य सरकारने मुंबईतील आंदोलनासाठी काही नियम लागू केलेले आहेत। खास करून दक्षिण मुंबईतील आंदोलनासाठी हे नियम आहेत आणि आझाद मैदानावर केवळ एकच दिवसासाठी आंदोलन करता येणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी जरांगे पाटील माझ्यासोबत आहे। दादा, एकच दिवस आंदोलन करता येणार आहे आझाद मैदानावर, तसा नियम केला आहे? नाही, अशी गुंडगिरी नसते कधी। एवढा दहशत चांगले नाही। गोरगरीब जनतेवरती तुम्ही तुमची दादागिरी, तुमच्या मनातले ते गलिच्छ विचार तुम्ही सत्तेवर बसलात म्हणून लादू शकत नाहीत कोणावरती। असं मुंबई हे गोरगरिबांचं एक क्षेत्र आहे की न्याय मागण्याचं, आणि तिथं तुम्ही लोकांना येऊ नको म्हणणार, निर्बंध घालणार, आणि कोण ऐकणार? हा, एक गोष्ट खरी आहे, आम्ही कायद्याचा सन्मान करणार तर हो करणार। आम्ही तुम्हाला परवानगीला अर्ज दिलाय, कायद्याचा सन्मान करायचा आहे का नाही तुम्ही ठरवायचं। आम्ही कायद्याचा सन्मान केलाय, करणार आहेत, म्हणूनच आम्ही अर्ज दिलाय। आता परवानगी तुम्ही देणार नाही म्हणल्याच्या नंतर कायदा तुम्ही पाळत नाहीत म्हणायचं आहे, आम्ही नाही। आणि तुम्ही परवानगी दिली काय, नाही दिली काय? मुंबईत आमचं जर ठरलं मराठ्यांचं द्यायचं तर मी येणार आहे आणि रात्रंदिवस बसणार आहे, बघतो ना कोण उठित आहे, सोडणार नाही कोणालाच। आणि म्हणा इकडं शिजवायचं नाही, तिकडं शिजवायचं, मग काय कच्चं खातो का? बिगर शिजेले खातो कसं? ते नाटकं नाही सांगायचे बाकीचे। अरे गोरगरिबांच्या मनं जिंका ना यार, कशाला वेटीस धरता लोकांना? मराठी मुंबईत येणार, मग आम्ही येऊ देणार नाहीत, एकच दिवस बसायचं फक्त, त्या गैरसमाजात बाहेर पडा। ते जरा मर्दासारखं वागायचं शिका रे। गोरगरिबांचे प्रश्न आहेत ते सोडवायचं शिका। मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते द्या, म्हणा आम्ही येऊ देणार नाहीत, आणि आम्ही भेट असतो तोय, मग तो वर्षावरच बसत असतो। लय दिमाग खतरनाक आहे, मग मी वर्षावरच बसत असतो। मग आंदोलनाला केवळ एकच दिवसाची परवानगी असेल, 7 दिवस अगोदर अर्ज करावा लागेल। तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांनी जो अर्ज दिलेला होता पोलीस स्टेशनला, त्यांनी परवानगी दिलेली आहे का? आणि तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही मुंबईत जाणार आहे म्हणून हे नियम लागू केले? आणि मग कशासाठी केले? मराठे दिल्लीत सुद्धा घुसलेले आहेत, हे मुंबईत बी घुसून आलेत एकदा, आणि आता असं जर अडविलं ना मग तर इतके घुसतील की तुम्हाला पाळता भुई कमी होईल, इतके घुसतील। आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, मागणी मान्य हो तर आता मुंबई सोडितच नसतो आम्ही, 2दा सोडली। किती येड्यात काढणार तुम्ही लोकांना? आता सुट्टी नसती, ही अंतिम फाईट आहे, निर्णायक। काय व्हायचं ते होऊ दे, निर्णायक फाईट आहे, मुंबईत घुसणार, येणार म्हणजे येणार। हा, काम फिम, मग आधी मुंबई जाम आणि मग काम, हे असं कचकाच या बारीने आता। आणि आम्ही अर्ज दिलाय, ते ओबीसी बांधवांचा कधीतरी मोर्चा जाणार आहे बहुतेक, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी थांबलो की आपलेच बांधव आहेत, ते गेल्यावर आपण जाऊ, नंतर काय त्याला फरक पडतोय। पण आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही दक्षिण मुंबईमध्ये धरणं, मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं करण्यास मनाई करण्यात आली आहे। तुम्ही तसं म्हणल्यावर सगळ्या मुंबईत होणार। तुम्ही आडवं लोकांना घुसणार म्हणल्यावर आम्ही कुठं बी करणार। नियमाचं पालन केलं पाहिजे का? आता हा केलं पाहिजे, पण तुम्ही सुद्धा केलं पाहिजे ना, तुम्ही सुद्धा केलं पाहिजे ना। तुम्ही लोकांना दादागिरी करणार, दहशतवाद माजवणार, सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून इकडे बसू नका आणि तिकडे बसू नका, ही माज चांगला आहे का? ही कोणचा माज आलाय तुम्हाला? असं नसतं, लोक माज उतरत असतात। मग तुमची जनता आहे, तुम्हाला मागायला आली, तुम्ही सन्मानानं मागणी मान्य करायची असती, येऊन देणार नाहीत। येऊन देणार म्हणजे काय? तुम्ही बोट लावा बरं एखाद्या पोराला, मग सांगतो तुम्हाला। आता तुम्ही एकदा रक्त सांडून रक्ताचा चिखल केलेला आहे,
ध्यानात ठेवा, आम्ही विसरलेलो नाहीत ते. आता मराठी सावध आहेत, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. राज्य शांत राहू द्या, अस्थिर करू नका सरकारकडूनच. शासकीय कामकाजाच्या दिवशीच आंदोलन करता येणार आहे, सुट्टीच्या दिवशी नाही. मी नसतं ऐकत म्हणलं तर सुट्टी नाही, फट्टी नाही, बिगर सुट्टी नाही, काय नाही. मुंबईत गेलो येताना मराठ्यांचं सगळं घेऊनच येणार ते. आता मोकळं नाही येणार, अजिबात मोकळं नाही येणार. काहीतरी सन्मान करायचा असतो, चला जाऊ द्या, आज ना उद्या देतील. आपल्या समाजाला इतकं वर्ष दिलं नाही. प्रत्येक आंदोलनाच्या वेळेस आपण समाजाच्या पदरात काही ना काहीतरी टाकलेलं आहे, काही ना काहीतरी. मोकळ्या हाताने समाजाला कधीच वापस येऊ दिलेलं नाही. आता ही शेवटची लढाई. आता आहे ते सगळं घ्यायचंय. इथून मग 58 लाख नोंदी घेतल्यात, लाखो पोरं नोकऱ्यात आरक्षणात गेलेत, शिक्षणात गेलेत. आता गॅजेट घेतलं हैदराबादचं, आता सातारा संस्थांचं, कोल्हापूरचं, ते सगळं घ्यायचंय. आता उगं थोडं राहिलेलं आहे ते मिळवायचंय, माघारीच यायचं नाही. ते घेतल्याशिवाय झालं, समाज गेला आरक्षणात सगळा. फक्त ह्यावेळेस त्याच्या अंमलबजावण्या करून घ्यायच्या, आता सोडायचं नाही. म्हणून मराठा समाजालाही कळालेलं आहे, पक्ष आणि नेता मोठं करण्यापेक्षा, त्या पक्षाचे लेकरं मोठे करण्यापेक्षा, नेत्याचे पोरं मोठं करण्यापेक्षा, आपण उभं आयुष्य नेता आणि पोरग नेत्याचं मोठं करण्यात घातलंय. जो माणूस पक्ष, नेता आणि नेत्याचं पोरग मोठं करण्यात आनंद मानेल ना, त्याचं पोरग, त्याचा संसार उद्ध्वस्त झाला म्हणून समजा. तर अंतरवाली सराटीमधून थेट मनोज जरांगे यांचं वक्तव्य आपण ऐकत होतो. आमचे प्रतिनिधी नितेश महाजन